स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेसाठी महत्त्वाचा प्रश्न. तळाचा व्यास 7 सेमी व उंची 28 सेमी असलेली धातूची वृत्तचित्ती वितळवून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती? हे पर्याय आहेत. या ठिकाणी धातूची वृत्तचित्ती आकाराची धातू आहे, तिचं घनफळ काढलं पाहिजे. ते घनफळ म्हणजे तयार होणाऱ्या तारेचं घनफळ. 7 सेमी व्यास आहे म्हणजे 7/2 आपल्याला त्रिज्या घ्यायची. पायर वर्ग एच याचं घनफळ आहे वृत्तचित्तीचं. तारेचं पण तसंच, परंतु व्यास 2 मिलीमीटर आहे. याचा त्रिज्या काढली आपण 1 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर म्हणजे 0.1 म्हणजेच 1/10. आपल्याला पायर वर्ग एच दोघांच्याही सूत्रातून पाय कॅन्सल होणार आहे, म्हणून आर वर्ग 7/2 वृत्तचित्तीसाठी आर वर्ग आहे. गुणिले 28 उंची आहे वृत्तचित्तीची. 1/10 आर वर्ग आहे. तारेसाठी गुणिले एच लांबी काढायची आहे. या ठिकाणी 2 न बे पंचे 10, बे के बे पंचे 10, 5 5 25, 7 गुणिले 7, 5 गुणिले 5 गुणिले 28. 5 5 25, 200ला 0 हातचे आले 20, 25 दुनी 50 आणि 20 70 आणि त्याला 49 गुणायचं आहे. 7 49, 7 9 63, 7 चौक 28 आणि 6 या ठिकाणी 34 आणि 2 शून्य म्हणजे 34,300 सेमी. मग 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणून 100 भागून 343. अचूक पर्याय या ठिकाणी 343 मीटर दुसरा. धन्यवाद.